नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात. काही माणसं आपल्याला फुलांसारखी जपतात, तर काही काट्यासारखी टोचतात. अनेकदा आपल्या आसपास अशी काही प्रवृत्तीची लोक असतात, ज्यांना दुसऱ्याला त्रास देण्यात, त्यांचं मन दुखवण्यात किंवा त्याला लोकांसमोर कमी लेखण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. आपण सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला वाटतं की जाऊ दे, आपली संस्कृती शांत राहण्याची आहे. पण आपली हीच शांतता समोरच्याला असं वाटायला लावते की आपण घाबरलो आहोत. कधी ऑफिसमध्ये एखादा बॉस किंवा सहकारी, कधी नात्यातलं एखादा जवळचा माणूस, तर कधी शेजारी पाजारी विनाकारण आपल्या वाटेला जातात. ते सतत असा काही खेळ रचतात की ज्यामुळे आपण मानसिक दडपणाखाली येतो. आपण विचार करतो की मी कोणाचं काय बिघडवलंय, मग मलाच हा त्रास का? पण लक्षात ठेवा, जो तुम्हाला त्रास देतोय तो तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतोय. त्याचा हा खेळ थांबवण्यासाठी तुम्हाला हात उचलण्याची किंवा ओरडण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त आपली विचार करण्याची पद्धत बदलण्याची आणि समोरच्याचा इगो म्हणजेच अहंकार कसा मोडीत काढता येईल हे शिकण्याची. हा व्हिडिओ तुम्हाला हेच शिकवेल की समोरच्याने सुरू केलेला हा त्रासदायक खेळ त्याच्या अंगावर कसा उलटवायचा आणि स्वतःचा विजय कसा मिळवायचा. नंबर 1. उत्तर देणं थांबवा. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला मुद्दामून त्रास देते, तेव्हा तिचा मुख्य हेतू तुमचा मानसिक तोल बिघडवणे हा असतो. तिला पाहायचं असतं की तुम्ही कधी चिडता, कधी रडता किंवा कधी हतबल होता. तुमच्या या प्रतिक्रियावरती त्या व्यक्तीचा इगो पोचला जातो. जोपर्यंत तुम्ही प्रतिसाद देता तोपर्यंत तिला वाटतं की तिचे तुमच्यावर नियंत्रण आहे. पण ज्या क्षणी तुम्ही नो रिएक्शन हे शस्त्र वापरता, त्या क्षणी खेळाचा ताबा तुमच्याकडे येतो. समोरची व्यक्ती कितीही डिवचण्याचा प्रयत्न करो, तुम्ही मात्र शांत राहा. जणू काही तुम्हाला काहीच ऐकू येत नाही. तुमच्या चेहऱ्यावरचे एक छोटस स्मित हास्य समोरच्याला गोंधळात टाकते. त्याला वाटतं की त्याचे प्रयत्न वाया जात आहेत. तुमची शांतता ही त्याला अस्वस्थ करते आणि हळूहळू त्याचा आत्मसन्मान खचतो. थोडक्यात तुमची प्रतिक्रिया न देणं हाच त्रास देणाऱ्या व्यक्तीचा सर्वात मोठा आणि शांत असा पराभव असतो. तुमची ऊर्जा अशा लोकांसाठी खर्च करण्यापेक्षा ती स्वतःच्या आनंदासाठी राखून ठेवा. नंबर 2. स्पष्टपणे आणि ठामपणे बोला. बरेचदा आपल्याला असं वाटतं की शांत राहणं म्हणजे खोटेपणा आहे, पण प्रत्येक वेळी शांत राहणं चुकीचं ठरू शकतं. जर समोरची व्यक्ती तुमच्या शांततेचा गैरफायदा घेऊन वारंवार तुम्हाला त्रास देत असेल, तर तिथे सीमा आखणं गरजेचं असतं. गप्प बसून अन्याय सहन करणं म्हणजे समोरच्याला अधिक त्रास देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासारखं आहे. स्पष्ट बोलणं म्हणजे भांडण करणं किंवा आरडाओरडा करणं नव्हे. उलट जेव्हा तुम्ही ओरडून बोलता तेव्हा तुम्ही कमकुवत दिसता. त्याऐवजी समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून अतिशय शांत पण खंबीर आवाजात संवाद साधा. त्याला स्पष्ट जाणीव करून द्या की तुमची ही वागणूक किंवा हे बोलणं मला मुळीच आवडलेलं नाही आणि मी ते सहन करणार नाही. जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने आपली बाजू मांडता, तेव्हा समोरच्याला समजतं की तुम्ही दबणारे किंवा घाबरणारे व्यक्ती नाही आहात. तुमची ही ताकद त्याला विचार करायला भाग पाडते. तुमचं स्पष्ट बोलणं हे एका ढालीसारखं काम करतं, जे भविष्यात होणारा त्रास कायमचा थांबवू शकतं. स्वतःचा सन्मान जपण्यासाठी कधी कधी नाही म्हणणं आणि चुकीच्या गोष्टीला चूक म्हणणं अत्यंत आवश्यक असतं. नंबर 3. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा कोणी आपल्याला त्रास देतं तेव्हा आपला बराचसा वेळ आणि शक्ती त्या व्यक्तीचा विचार करण्यात किंवा त्याच्याशी भांडण्यात वाया जातो. त्रास देणाऱ्या माणसाला नेमके हेच हवे असते, तुमचे लक्ष विचलित करणे. पण खरा विजय तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही ती सर्व शक्ती स्वतःला घडवण्यासाठी वापरता. बदला घेण्यापेक्षा बदलून दाखवणे जास्त प्रभावी असते. तुमचे यश हा त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठा धक्का असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात प्रगती करता
नवीन गोष्टी शिकता आणि आनंदी राहता, तेव्हा तुम्हाला त्रास देणाऱ्या माणसाला जाणवते की त्याच्या कृत्यांचा तुमच्यावर काहीच परिणाम झालेला नाही. तुमचे हृदय आणि तुमची प्रगती न बोलता दिलेली सर्वात मोठी चपराक असते. तुमची उंची इतकी वाढवा की तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुमच्यापर्यंत पोहोचणेही कठीण होईल. लक्षात ठेवा, यशस्वी माणसाकडे पाहून जळणाऱ्या लोकांचा पराभव त्यांच्या जळफळाटातच असतो. त्यामुळे सूड घेण्याच्या भानगडीत न पडता स्वतःला सिद्ध करण्यावरती भर द्या. नंबर 4, त्यांना तुमच्या मनातून काढून टाका. आपल्याला कोणी त्रास दिला की आपण तासनतास त्याच व्यक्तीचा विचार करत बसतो. त्याने मला असं का म्हटलं किंवा तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल, हे प्रश्न आपल्याला आतून पोखरतात. पण खरं सांगू का, जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीच्या बोलण्याने अस्वस्थ होता तोपर्यंत तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुम्ही त्याच्या हातात दिलेला असतो. त्याला हवं तसं तो तुम्हाला दुःखी करू शकतो. खरा विजय तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही त्या माणसाला तुमच्या मनातून कायमचं बाहेर काढता. त्याला शून्य महत्व द्या. तो काय बोलतो, काय करतो, त्याने तुम्हाला काहीच फरक पडू देऊ नका. जेव्हा तुम्ही त्याचा विचार करणं पूर्णपणे सोडून देता, तेव्हा त्याच्या सर्व कुरापती व्यर्थ ठरतात. तुमचं दुर्लक्ष ही त्या माणसासाठी सर्वात मोठी शिक्षा असते. ज्या दिवशी त्याचं अस्तित्व तुमच्यासाठी महत्वाचं उरणार नाही, त्या दिवशी त्याचं तुमच्यावरती सर्व नियंत्रण संपलेलं असेल. स्वतःच्या मनाची शांती कोण्या फालतू माणसासाठी गमावू नका. स्वतःचे मालक स्वतः बना. नंबर 5, स्वतःची किंमत ओळखा. आपल्याला कोणी त्रास दिला की आपला पहिला विचार असतो, याला जशास तसे उत्तर देतो. पण थांबा, इथेच आपण आपली किंमत विसरतो. एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही चिखलात दगड मारला तर तो चिखल तुमच्याच अंगावर उडणार आहे. जर एखादा माणूस घाणेरड्या भाषेत बोलत असेल आणि तुम्हीही त्याच्याच भाषेत भांडायला गेलात तर तुमच्यात आणि त्याच्यात काय फरक उरला? स्वतःची किंमत ओळखणं म्हणजे आपली पातळी राखणं. अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांशी हुज्जत घालून आपला वेळ आणि संस्कार वाया घालू नका. तुमचा वेळ अमूल्य आहे. तो अशा माणसावरती खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या आनंदासाठी वापरा. त्यांच्यापासून 4 हात लांब राहणं हा तुमचा कमकुवतपणा नसून तो तुमचा शहाणपणा असतो. जो माणूस स्वतःचा आदर करतो तो कधीही फालतू वादात पडत नाही. तुमचं चरित्र आणि तुमचं वागणं इतकं उजळ ठेवा की त्रास देणाऱ्या माणसाला तुमच्या समोर उभे राहण्याचीही भीती वाटेल. तुमचा स्वाभिमान हीच तुमचं सर्वात मोठी संपत्ती आहे. या व्हिडिओचा शेवट करताना एक गोष्ट मनावर पक्की करून ठेवा. आयुष्यात माणुसकी जपणं जितकं महत्वाचं आहे तितकंच स्वाभिमान जपणंही गरजेचं आहे. कोणाला त्रास देऊ नका याचा अर्थ असा की आपण कधीही कोणाचं मन दुखवू नये किंवा कोणाच्या प्रगतीत अडथळा ठरू नये. पण याचा अर्थ असा मुळीच होत नाही की समोरचा आपल्याला अन्याय करत असेल तरी आपण तो मुकाटपणे सहन करावा. अन्याय सहन करणं हा सुद्धा एक प्रकारचा गुन्हाच आहे. खरा विजय हा समोरच्याला मारण्यात किंवा खाली पाडण्यात नसून स्वतःला इतकं खंबीर बनवण्यात आहे की कोणाचीही तुमच्या वाटेला जाण्याची हिंमत होणार नाही. जेव्हा तुमच्या कर्तृत्वावर आणि विजयावरती ठाम विश्वास असतो तेव्हा समोरच्याच्या कुरापती आपोआप फिक्या पडतात. त्रास देणाऱ्या माणसाला तेव्हाच भीती वाटते जेव्हा त्याला कळतं की त्याच्या कोणत्याही वागण्याने तुमचं मानसिक संतुलन हलत नाही. तुमचा आत्मविश्वास हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी राहणं, न डगमगता उभं राहणं आणि सतत प्रगती करत राहणं यातच त्या त्रास देणाऱ्या माणसाचा पूर्ण पराभव लपलेला असतो. स्वतःचे नियम स्वतः बनवा आणि आपल्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.